नमस्कार, मी साक्षी अनासने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील 32 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप. सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेमध्ये श्री हरिहरपुत्र भजन समाज यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरीब, होतकरू, गरजू आदिवासी विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पिंपळसोंड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रवीण पवार हे दरवर्षी शाळा सुरू झाले की विविध सेवाभावी संस्थेतर्फे शाळेसाठी विविध शैक्षणिक साहित्य मिळवत असतात. श्री हरिहरपुत्र भजन समाजातर्फे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे दप्तर, बॉटल, छत्री, वह्या, कंपास पेटी, वर्षभर पुरेल इतकी स्टेशनरी साहित्य टॉप. आज विधानसभेचे उपाध्यक्ष, दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी. टॉवेल, साबण व मिठाई साहित्याचे वाटप करण्यात आले. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील मोलमजुरी करणारे गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्य देण्यास पालक हतबल ठरतात. या अनुषंगाने श्री हरिहरपुत्र भजन समाजातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र भोये, अध्यक्ष नंदा बागुल, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी निकुळे, शिक्षणतज्ज्ञ तुळशीराम खोटरे, प्रवीण पवार, विठ्ठल गवळी, प्रवीण गावित व शाळेतील सर्व पालक, विद्यार्थी उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.